रामकृष्ण हरी नर्मदे हार हर नर्मदे राधेश्याम सीताराम जय हनुमान. बघा आता हे बनेट गाव आहे. रात्री मुक्काम होता आमचं इथं हनुमान कुटी आहे. खूप छान विश्रांती झाली. इथं घाट बांधलेले सरकारचे घाट इथं घाटावर आश्रम आहे छान. बघा आज दिवसभराचा प्रवास आमचा 25-26 किलोमीटर आहे. आज दुपार भोजन आमचं जैत गाव आहे. शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे केंद्रीय मंत्री आहे. शिवराज सिंग चौहान यांचं गाव आहे जैत गाव. इथून 15 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये बरेचसे गाव आहेत. इथं गुलजारी नदीचा संगम आहे आणि हातनोरे सरदार नगर आहे आणि पुढं जैतगाव दुपार भोजन आहे आमचं 15 किलोमीटरवर. संध्याकाळी मुक्काम कुसुमखेडा आहे. इथून जवळ 25-26 किलोमीटर अंतर आहे आणि कुसुमखेडा खाप महानर्मदा अन्नक्षेत्र आहे तिथं. अजून शिवराज जिल्हा चालू आहे. आजचा दिवस आनंदमय मंगलमय जाऊ. नर्मदा माचरणी प्रार्थना हर हर नर्मदे हर. आजचा दिवस 60वा आहे आणि तारीख आहे 20 जानेवारी 2026. हर हर नर्मदे हर. रामकृष्ण. चहा उकळतोय बघा, गरम गरम चहा आहे आणि खूप आज थंडी आहे बघा. सगळे आमचे सहकारी चहा पिऊ राहिलेले. आजचा नर्मदा परिक्रमाचा हा 60वा दिवस आहे. खूप छान असा गुलाबी थंडीमध्ये चहा भेटतोय. पुढं पोहे भेटतात गरम गरम. आजचा 60वा दिवस आहे आणि खूप मंगलमय वातावरणामध्ये आज प्रवास चालू आहे. बाबा आपका किसान आहे, किती साल सेवा करते बाबाजी? अरे 2 साल. नर्मदे यार. मी ज्या नदी आहोत ती नदी आहे गुलजार नर्मदा संगम. बघा आजचा 60वा दिवस आहे. खूप थंडीमध्ये गुलाबी थंडीमध्ये आज प्रस्थान झालं बनेटा गावातून. आणि बघा आता आमचे सगळे सहकारी चाललेले बघा. हर नर्मदे यार. हा काळा कुत्ता आहे आमच्या बरोबर. नर्मदे यार. आम्ही आहोत सुडानिया गणेश मंदिर. बघा आता आम्हाला इथं कल्याणच्या ताई भेटलेत. आमच्या रोड चालू आहे, त्या ही परिक्रमा करतायत. खूप छान असा त्यांचा प्रवास चालू आहे. बघा त्यांची मुलाखत 1 मिनिटाची ऐकूया आपण. त्यांचा अनुभव काय नर्मदा परिक्रमामध्ये. बघा त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. परत तुकोबाराय म्हणतात निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. निश्चय त्यांचा नर्मदा परिक्रमा पायी करायचा आणि संकल्प घेतलेला आहे गोघाटावरून ओंकारेश्वरवरून की नर्मदा परिक्रमा पूर्ण पायी करणार. आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला तरी ते पायी परिक्रमा करतायत. गाडीला आतापर्यंत त्यांनी पाय लावलेला नाही. खूप त्यांचा अनुभव बघा, ऐका. नर्मदे हा रामकृष्ण हरी. मी आले कल्याणवरून. माझा शूलपाणी जंगल पार झाल्यानंतर, सगळे अवघड मार्ग पार झाल्यानंतर डांबरीकरण ज्या चांगल्या रस्त्यावर चालता चालता अचानक पाय मुरगळला. त्यानंतर पाय सुजू लागला. मग 2-3 दिवस तसे काढले. त्यानंतर डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी एक्सरे केला आणि त्याच्यामध्ये 4 हेअरलाईन क्रॅक माझ्या पायामध्ये निघाले. त्यांनी मला क्रेप बँडेज दिलं. क्रेप बँडेज मी जवळजवळ 21 दिवस बांधलं आणि त्यानंतर निश्चय केला की 31 डिसेंबरला आता एक क्रेप बँडेजला पण सुट्टी द्यायची. 1 जानेवारीला क्रेप बँडेज फेकून दिला. नर्मदे हर म्हटलं आणि परत चालायला लागली. अशी माझी परिक्रमा सुंदर सुरू आहे. नर्मदे हर. नर्मदे यार. बघा सगळा आमचा संगमेर नेवासा सगळा ग्रुप बसलेला आहे. खूप चहा आहे, नाश्ता झालेला आहे वेळेचा. बघा हे आमचे पंढरपूर बाबा आहे सगळे आणि खूप छान असा आश्रम या ठिकाणी. ताईंच्या भावना आपण ऐकलेल्या आहेत. खूप छान नर्मदे यार. खूप छान असा प्रवास चाललेला मंगलमय गुलाबी थंडीमध्ये. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. जिंदगी हो नर्मदे यार. नर्मदे उत्तरवाहिनी नर्मदा आहे. महानर्मदा उत्तरवाहिनी बघा. पुढे जाऊन ती पश्चिमेला झुकलेली आहे. बघा खूप छान असा हा नर्मदामयाचा हा प्रवाह उत्तरवाहिनी. या ठिकाणी हातनर गाव आहे. महानर्मदा अन्नक्षेत्र आहे आमचे. बघा हे सगळा ग्रुप आहे. जाधवताई आहे आणि बघा हे DR सर आहे. या ठिकाणी जाधव बाबा आहे. त्यांना पण थोड्या भावना व्यक्त करायच्या आहे. खूप छान असा मंगलमय आनंद आहेत. आतापर्यंत हा प्रवास झालेला आहे. हर हर नर्मदे. बोला बाबा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आम्ही ह्या उत्तर तटावरती आल्याच्या नंतर गेली 7 दिवसापासून आम्ही 10-11 जण ज्या आनंदाच्या भरामध्ये चाललो आहोत, तो आनंद कमी होण्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये त्याला भरती येत चालली. आणि त्या भरतीच्या भरामध्ये आम्ही 11 जण अगदी प्रकृतीनं मनानं एकदम सदृढ भावानं चाललो आहोत. ही सगळी कृपा मैयाची आहे आणि मैयाच्या तटावर आणण्यासाठी हा सगळा मार्ग आम्हाला दाखवण्यासाठी खरं तर कोणत्या गोष्टीला संसार करा परमार्थ करा त्याला मार्ग दाखवणारा असावा लागतो. आणि म्हणून आम्हाला जे मार्गदर्शन मिळाले आमच्या सर्व आतोनात प्रेम करणारे बाळासाहेब महाराज खाताळ मी यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे सगळे आम्ही जरी वाहिनी कमी देख असलो तरी पण आम्ही सगळे एका विचाराने चाललो असल्यामुळं म्हणून मी असं काही बोलत असतो. का माणूस मोठा होतो तर त्या विचाराने मोठा होतो. म्हणून आमचा सगळ्यांचा विचार एक झाला आणि म्हणून आम्हाला हा उत्तर तसा पाहायला मिळाला. तसं आम्हाला सगळा 11 जणांना अमरकंटक पाहायला मिळावा. आणि त्याचप्रमाणे आमचा सगळा प्रवास पुन्हा ओंकारेश्वरपर्यंत जाऊन आम्ही एका गाडीने सगळे जावा हा आमचा विचार महिने असाच दिवट ठेवा. रामकृष्ण हरी. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. बघा जगदानी इच्छा पूर्ण करणारी ती महानर्मदा. आतापर्यंत 60 दिवस झालेत. सुखात आनंदात मंगलमय वातावरणात गुलाबी थंडीत प्रवास सुखात झालेला आहे. आमचे नारायण सर असतील, DR सर असतील, जाधव बाबा असतील, जाधवताई असतील, गोलपताई असतील, वागचोरेताई असतील, शिंदेताई असतील, गुलेताई असतील. खूप छान असं आनंदात परळीकर बाबा आहे, पंढरपूर बाबा आहे. 12 जणांचा ग्रुप आहे. सुखात असा नर्मदामयानी प्रवास आतापर्यंत आणलेला आहे. आणि बाबा म्हटले त्याप्रमाणे पुढे सुखात आनंदात आणि मंगलमय वातावरणात होणार आहे. नर्मदामयात आपली इच्छा पुरी करणारी. इच्छा दानी ती इच्छा कुठली करू सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाप्रमाणे ती इच्छा पुरी करणारे. नर्मदा बघा उत्तरवाहिनी नर्मदा आहे. खूप छान अशी घाट आहे या उत्तरवाहिनी नर्मदा या हातनर गावात बघा. आणि बघा महानर्मदा आहे तिकडून आलेली बघा.
खूप छान असा वळण घेत आणि इथं या ठिकाणी ती उत्तरेला झुकलेली बघा खूप छान असा हा पॉईंट आहे. आणि पुढे जाऊन परत ती पश्चिम वाहिनी झालेली आहे. म्हणजे हा जो उत्तर वाहिनी नर्मदा हा पॉईंट आहे. इथं साधनेला नामस्मरणाला खूप छान असा पॉईंट आहे. बरेचसे ऋषी मुनी जे साधक आहे ते या तटावर तपश्चर्या करतात. आणि खूप आश्चर्याची गोष्ट की 3:30ला या घाटावर सगळे जागे होतात आणि पाण्यामध्ये 2-2 तास साधना करतात. 3:35 ब्रह्ममुहूर्त राहतो आणि या ब्रह्ममुहूर्तावर ते उठतात आणि 2-2, 2.5 तास या पाण्यामध्ये ह्या उत्तर वाहिनी नर्मदेवर साधना करतात. म्हणून जे आपण म्हणतो 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करताना इथं चातुर्मास सुद्धा होतो. आणि 4 महिने ह्या ठिकाणी ह्या पॉईंटवर ह्या स्थानावर जर तुम्ही साधना केली तर खूप असं पुण्य आणि खूप अशा प्रकारे उद्धाराचा मुक्तीचा हा मार्ग आहे. खूप छान अशा प्रकारे मला हा नर्मदा परिक्रमामध्ये भावतो. हे हातनोर गाव आहे, उत्तर वाहिनी नर्मदा आहे, शिवहर जिल्हा आहे. राम सीताराम 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 सीताराम. नर्मदे मैया नर्मदा जी की कृपा से आज बाबा के हथनोरा आश्रम में बाबा के जन्म दिवस पर उनको विश करने का सौभाग्य प्राप्त हुआ. मैया से यही प्रार्थना है कि वह स्वस्थ रहें जीवन पर्यंत और मैया की सेवा करते रहें. नर्मदे बघा 3 वाजले, जयगाव 1 किलोमीटर आले. मला तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे एक बघा ही चहाची किट्टी आहे ना या गजाला बांधेल एक आणि कायम 24 तास तिथे चहा सेवा आहे बघा. खूप असे या पिंपळाच्या झाडाखाली माँ नर्मदा परिक्रमावासियों के लिए ठहरने के लिए सोने के लिए और भोजन सगळी व्यवस्था आहे जंगल में बघा. खूप छान अशी पुढे आश्रम आहे यांचा. पण ही चहाची सेवा आहे ना 24 तास बघा. आमचे सहकारी सगळे जाधव केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे गाव आहे नावाजलेलं आहे. तालुका बुधनी आणि जिल्हा बघा हा सिंहराचे. उद्या जिल्हा बदलते रायसेन जिल्ह्याला जातो आम्ही. आता हे जैत गाव आहे. आज अपरिया कारणामुळं या जैत गावात मुक्काम करायला होतं कारण कुसुमखेडा इथून 10 किलोमीटर आहे. आणि दुपार आमचं हातनोर उत्तरवाहिनी नर्मदा तिथं खूप आग्रह केला बाबांनी. कन्याभोजन होतं त्याच्यामुळं तिथं आम्हाला 2 वाजे पूर्ण थांबावं लागलं. नंतर आम्ही 8 किलोमीटर आता चालून या जैत गावात आलेलो बघा. आता दिवस गेलेला आहे, संध्याकाळचे 4:15 वाजले बघा. सगळं आमचा सगळा ग्रुप आहे बघा. खूप छान असा प्रवास चाललेला आहे. या गोलकताई हर हर नर्मदे हर नारायण सर रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि या जैत गावातच आता आजची विश्रांती. आज 60 दिवस झालेत, आज 60वा दिवस आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथं जैत गावात आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे भाऊ आम्हाला भेटायला आलेले आहेत बघा. आणि खूप छान असा हा सत्संग झाला आता संध्याकाळी. आणि खूप छान असा सत्संग झाला. गेले 2 महिने आम्ही नर्मदा परिक्रमा पायी करतोय. आम्ही आमचा संगमेर ग्रुप आहे. आपले संगमेर तहसील संगमेर जिल्हा अहिल्यानगर आहे महाराष्ट्र बघा. आता हे केंद्रीय मंत्री यांचे भाऊ आहे आणि स्वतः त्यांचे भाऊ आम्हाला भेटायला आलेत. हे टी आर सर आहे, जाधव बाबा आहे, नारायण सर आहे, पंढरपूर बाबा आहे. सगळ्या समेत आता त्यांना विनंती केली साहेबांना की आम्हाला तुमच्याबरोबर सांगत एक शेअर करायचं आहे. पण आजचा हा प्रवास आमचा खूप छान चाललेला आहे. 2 महिने होऊन गेलेले आणि खूप छान असा नर्मदा मायाच्या कृपेनं खूप पैदल परिक्रमा आहे. पैदल परिक्रमा आहे तो 7 दिन अभी 7 दिन हो गए, 2 महीने हो गए. अभी 2 महीने बाकी 4 महीने काय हो परिक्रमा आहे हमारी. तर साहेबांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या ग्रुपला साहेबांनी खूप अशा प्रकारे सदिच्छा भेट दिल्याबद्दल साहेबांचे अभिनंदन. हर हर नर्मदे. महाराज आप हमारा सौभाग्य है कि आप हमारे गांव में पधारे और माँ नर्मदा की परिक्रमा करते हुए आप आ रहे हैं. हम धन्य हो गए, हमारी ये भूमि धन्य हो गई. माँ नर्मदा की कृपा आप सब पे बनी रहे और हम जो कुछ भी हैं आज जो है वो माँ नर्मदा की कृपा से है. और आपके सबका आशीर्वाद हमारे साथ में है. आपका सबका आशीर्वाद हमें ऐसे ही मिलता रहे. नर्मदे नर्मदे मैंने भी एक परिक्रमा कर ली. उत्तम स्वामी जी महाराज पंढरपुर वाले लोग गाँव के रहने वाले. आप पंढरपुर से कौन है? पंढरपुर से हमारे महाराज ये देखो पंढरपुर उत्तम स्वामी जी महाराज बरोबर. नर्मदे बरोबर. नर्मदे हर. हमारा आश्रम खप्परमाल में भी है. अच्छा हाँ. उत्तम स्वामी जी वाला. और देव गाँव भी है अपना, राम गाँव ये यहाँ राम गाँव भी है वो. और ये जैत में भी है. ये हमारा 3 अन्य क्षेत्र हम लोग चला रहे हैं. 3 अन्य क्षेत्र चला रहे हैं. नर्मदे चलो बच्चन आदेश आदेश.
रख दूं हरे हरे नर्मदे हर चलो बच्चन नार गोरक्षा देश